वारस हा शब्द एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर संपत्ती असेल, हक्क असेल आणि जबाबदाऱ्या घेणाऱ्यांसाठी योग्य अशा ठरलेल्या व्यक्तींना दर्शवितो. कायद्याने वारसांची व्याख्या वेगवेगळ्या संपत्तीवर हक्क दर्शवण्यासाठी केला जातो. वारसा हक्काचे निर्धारण व्यक्तीच्या कुटुंबातील नातेसंबंध, वैयक्तिक कायदे आणि संपत्तीच्या स्वरूपावर अवलंबून असते. म्हणूनच कायदेशीर वारस म्हणजे व्यक्तीच्या मृत्यूनंतर ज्या व्यक्तींना कायदेशीर वारस या नात्याने त्याच्या संपत्तीचा वारसा हक्क मिळवण्याचा अधिकार आहे. आता वारस म्हणजे नक्की काय, यामध्ये देखील काही श्रेणी असतात. यामध्ये पती किंवा पत्नी, वैवाहिक नात्यांमुळे मृत व्यक्तीचा पती किंवा पत्नी हे प्राथमिक वारसांमध्ये येतात. यांना मालमत्ता असेल जी स्थावर आहे किंवा जंगम आहे तिचा उपभोग घेण्याचा पूर्ण अधिकार असतो. तसेच मुले असतील किंवा मुली असतील यांना देखील प्रॉपर्टीचा हक्क हा समान आहे. त्याचप्रमाणे पालक म्हणजेच आई किंवा वडील, तसेच भावंडे व इतर नातेवाईक देखील वारसा म्हणून येतात. म्हणूनच ज्या वारसांना असे वारस प्रमाणपत्र हवे आहे त्यांनी संबंधित क्षेत्रातील न्यायालय येथे तसा अर्ज करणं आवश्यक आहे व त्या अर्जासोबत आवश्यक अशी माहिती व तसे कागदपत्र सादर करणं देखील तितकंच महत्वाचं आहे. अशा कागदपत्रांमध्ये मयत व्यक्तीचा मृत्यूचा दाखला, तसेच त्या मयत व्यक्तीकडे असलेली प्रॉपर्टी, त्याचे सातबारे असतील किंवा प्रॉपर्टी कार्ड असतील किंवा इतरत्र काही प्रॉपर्टी असतील, बँकेच्या ठेवी असतील, याच्या सर्व डिटेल्स ज्या असतील त्या तुम्हाला देणं गरजेचं असतं.